अकोला हदरलं. गांधी रोड दुकानात महिलांवर अत्याचाराचा किळसवाना खेळ, मैत्री, धमकी, व्हिडिओ आणि धर्मांतराचा दबाव, पोलिसांची तातडीची कारवाई. अकोल्यातील गांधी रोडवरील एका कॉस्मेटिक दुकानानं महिलांच्या सुरक्षिततेला काळीमा फासल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. महिला ग्राहकांशी गोड बोलून जवळीक वाढवणे, मोबाईल नंबर मिळवणे आणि नवीन स्टॉकच्या बहाण्यानं दुकानात बोलावून असभ्य वर्तन केल्याचा गंभीर आरोप आहे. पीडित महिलेचे गुपचूप व्हिडिओ शूट करून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिला मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे व्हिडिओ डिलीट करण्यासाठी धर्मांतराचा दबाव टाकल्याचंही तक्रारीत नमूद आहे. बदनामीच्या भीतीनं पीडितेनं सुरुवातीला प्रतिकार केला नाही, मात्र नंतर संशयितांनी तिला फ्लॅटवर नेऊन वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. या संतापजनक घटनेमुळे शहरात तीव्र खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. पीडितेच्या तक्रारीनंतर अकोला पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात आणखी किती महिलांना लक्ष्य करण्यात आले याचा सखोल तपास सुरू आहे. कोतवाली या ठिकाणी अपराध क्रमांक 92/2026 जो बलात्काराचा गुन्हा आहे त्या संदर्भात दाखल झालेला आहे. गुन्ह्याचे फिर्यादी यांच्यासोबत गुन्ह्यातील आरोपी आहेत की ज्यामध्ये रहमान उर्फ मोहम्मद मुस्तफा, त्यानंतर चंदू राजू वानखडे, रहमान गॅरेजवाला आणि मोहम्मद इब्राहिम उर्फ बाबू मोहम्मद तस्लीम तेली यांनी फिर्यादीसोबत 2024 पासून ते 2026 पर्यंत वारंवार जबरी संभोग केलेला आहे आणि त्याबाबत फिर्यादींनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर आम्ही सदरचा गुन्हा दाखल केला. यामध्ये एकूण 4 आरोपी आहेत, त्यापैकी 2 आरोपींना आम्ही अरेस्ट केलेली आहे आणि 2 आरोपींचा PCR घेणे आम्ही तपास अधिकारी न्यायालयात जात आहेत आणि माननीय वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.